किरणने मला रात्रीच सांगितलं होतं, की आज मला टिफिनमध्ये खिचडी न्यायची आहे. आता खिचडी करायची होती म्हणून मी खिचडीची सगळी तयारी करून घेतली आणि गॅस चालू करते, पण गॅस काही चालू होईना. म्हणजे गॅस संपला होता आणि आज पहिल्यांदा असं झालं, की गिझर आणि किचनचा गॅस सोबतच संपला. गॅस संपल्यामुळं मोठी पंचायतच झाली होती, पण प्रांशुललाही स्कूलला जायचं होतं, टिफिन तर द्यायचाच होता, म्हणून त्याच्यासाठी इडली ऑर्डर केली. मग त्याच्या टिफिनमध्ये इडली घालून दिली आणि किरण गॅस घेऊन आला. गॅस आणल्यानंतर मग त्याला खिचडी बनवून दिली, टिफिनमध्ये खिचडी घालून दिली. थंडी इतकी वाढली आहे ना, की किरणने रात्री शेकोटी केली होती. खिडकीतून बघितलं किचनच्या, की शेकोटी चालू झाली आहे आणि मी पण माझं काम चालू केलं. उसळ आणि भात करायचं ठरलं होतं, म्हणून त्याच कुकरला मी बटाटेही उकडून घेतले. बटाट्याचे छान काप करून घेतले. शिमला मिरची आणि कांद्याचेही काप करून घेतले. थोडंसं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, चाट मसाला, गरम मसाला, लिंबू आणि दही. चवीनुसार मीठ घालून हे सगळं छान मिक्स केलं. बटाटे, शिमला मिरची आणि कांदा त्यात घालून मॅरिनेट केला आणि ते एका स्टिकला लावून घेतलं आणि स्टिक शेगडीवर ठेवून